तर नमस्कार मंडळी, महाराष्ट्र फूड टूरच्या कोऱ्या करकिरीत एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आपण आलेलो आहोत साताऱ्याला. सॉरी, कॉलर नाहीये मला. आणि साताऱ्याला आपण फूड कल्चर एक्सप्लोर करणार आहोत आणि त्यासाठी आपण खास विशेष सातारकर मित्राला बोलवलेलं आहे. स्वागत आहे हर्ष याचं. ओके, आता आपण कुठे आहे माहिती आहे का बाबा? आपण आता आहे राजवाड्यावर. आणि सातारकर सकाळचा नाश्ता म्हणले की जातात चंद्रविलासला, आणि तिथली पुरी भाजी आणि मिसळ मस्त आहे. तर आपण बघणार आहोत सातारा. भावा चल तरी खाऊन तरी बघ पहिलं. चला चला. येस, तर मित्रा आपण आलेलो आहोत एकदम बेस्ट स्पॉटला. आणि इथे येऊनच दिल खुश झालेलं आहे. या स्पॉट विषयी जरा सांगशील? मी लहान असल्यापासून इथे येतोय, आणि म्हणजे मी जेव्हापासून मला कळतंय खाण्याबद्दल, मी मिसळ आणि पुरी भाजीचे एकच स्पॉट आहे मला चंद्रविलास. आणि इथे आता मिसळ तर काय दिसते तुम्ही बघू शकता. आता काय विषय मला बोलतानाच मला त्रास होतोय, इतका छान वास येतोय याचा. आणि पुरी भाजी आहे इथली सिग्नेचर आणि मिसळ. आणि मिसळ आणि मिसळ बरोबर एकच पाव असा का लॉजिक आहे? आणि ते प्लेट पण अशी आहे की त्यात एकच पाव आहे फक्त. त्याच्यात त्यांचं काय म्हणणं आहे की तुम्ही अजून घ्या, अजून घ्या. एक एक येण्यापेक्षा अजून घेत राहा तुम्ही, असं त्यांचं म्हणणं आहे. आता एकच आला इथं, बरं आपण काय हरकत नाही. बरेच लोकांचा ना फार जीव जात असतो, ब्रेड काय ब्रेड काय ब्रेड काय. तर इथे पाव दिलेला आहे बाय. तर त्यामुळे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे पुरी भाजी आहे ना, तर ही अशी छान तर्री आहे पुरी भाजीला सुद्धा. स्पायसी असते सातारकरांना आवडतं एकदम तिखट झणझणीत. हा, मला तेच विचारायचं होतं की ब्रेकफास्टला किंवा इन साताराची चव म्हणजे स्पायसी असते. हा, स्पायसी झणझणीत. बोलण्यात पण ती तशीच आणि चव मध्ये पण ते तसंच आहे. काय विचार आहे त्याचा? ओके, तर मिसळ आहे आणि पुरी भाजी आहे. बाय द वे, पुरी भाजी जास्त टेम्पटिंग वाटते मला, त्यामुळे मी सुरुवात पुरी भाजीने करणार आहे. कारण जो काय वास येतोय त्याचा, खुसखुशीत आहेत पुऱ्या. म्हणजे आता आम्ही बोलताना थोड्या गार झाल्यात, पण तरीही छान वाटते टेक्स्चर हाताला. तर आय थिंक बटाट्याची भाजी घातली काय तर्रीमध्ये? बटाट्याची भाजी आहे, बरोबर. ओके, तर बटाट्याची भाजी तर्रीमध्ये त्यांनी टाकलेली आहे. इथे काय म्हणतात? तर्री म्हणतात, कट म्हणतात, काय म्हणतात? कट. कट का? सॉरी, कट. लय लोक मला कमेंट मध्ये म्हणतात तर्री नाही, कट म्हण, कट म्हण. तर कट मध्ये बटाट्याची भाजी टाकलेली आहे. आणि आपण म्हणजे त्याचा आफ्टर इफेक्ट आहे. म्हणजे मी आधीच घेतली, म्हणजे जेव्हा घास मी तोंडात ठेवला, मला वाटलं की छान आहे. हा, आणि मी गिळायला असं फटाके फुटतात ना, फटाक्याची लढ लागते ना, माळ लागते ना, धाड 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 धाड, तसे ते सगळे मसाले जात आहेत. आणि त्याचा अप्रतिम म्हणजे वेगळी चव यायची. म्हणजे मला याची खासियत वाटते महाराष्ट्राची. आपल्या 2 तास प्रवास करून आलो, पण पुणे आणि सातारा इतकी वेगळी चव आहे. म्हणजे त्या मसालाच वेगळा आणि ऑसम आहे. तर मी इथली पुरी भाजी म्हणजे खास यावं प्रवास करून आणि पुरी भाजी खावी, इतकी ऑसम पुरी भाजी आहे. म्हणून मिसळ बघूया. मिसळ माझी पर्सनली फेवरेट आहे. तुला जर तू विचारलास तर पुरी भाजी का मिसळ मध्ये? दोन्ही पण घेतो खरं बोलायचं झालं तर मिसळ. आणि यांचं असं म्हणणं आहे की फरसाण यांचं ताजं चव सगळी मिसळ मध्ये सांगायचं झालं तर सगळी चव फक्त फरसाण्याचीच आहे. फरसाणा आणि हा रस्सा. वा, सुरेख. तू म्हणलास तसं फरसाण खूप जास्त ओव्हर पॉवर करतोय मिसळला. म्हणजे तुम्हाला फरसाणाचीच चव, त्यामुळे फरसाण किंवा नमकीनच्या शौकीनं तिने तर मिसळ खायलाच पाहिजे. कारण फरसाणाची चव खूप ओव्हर पॉवर आहे. आणि जनरली आपल्याला फरसाण लक्षात नाही राहत मिसळमधलं, कट लक्षात राहतो. पण इथं फरसाण लक्षात राहत आहे. इतकी सुंदर ताजी चव आहे त्याला. पण तरी 19-20 करायचं झालं तर भाऊ पुरी भाजी म्हणजे एक चॉईस म्हणायचं असेल तर मी पुरी भाजीला देईन नक्कीच. फ्लेवरफुल. आणि मी इतक्या ठिकाणी पुरी भाजी खाल्ल्यात. म्हणजे मी तर मला आवडते पुरी भाजी, प्रकारच आवडतो कर्नाटकात सगळीकडे. इथली चव वेगळी आहे. येस, वा, तू दिल खुश केलेलं आहेस पहिल्या स्पॉटला. तर हा तुमचा रेग्युलर स्पॉट आहे? हो, माझा तर रेग्युलर स्पॉट आहे. संडे सॅटर्डे तर मी मित्रांसोबत इथंच असतो. अच्छा. इथं नाही तर कोवळे नाका नाही, तिथं माझं असतं. नाश्ता करायचं म्हणलं तर आपलं चंद्रविलास असतं फिक्स. आणि मला भारी गोष्ट अशी वाटली की हे स्वच्छ पण खूप आहे. हो, हायजेनिक आहे. आणि ते असं काय तुम्ही म्हणू शकता की असं काय म्हणतो आपण की तेल वगैरे वाईट कुठलं, एकदम हायजेनिक आणि प्रॉपर पद्धतीने बनवलं लागतं. एकदम प्रॉपर. आणि चव तर काय आता कळलीच असेल. भारीच आहे. जनरली कसं असतं, हे जे जुने स्पॉट असतात ना ते थोडे कळकट्ट असतात. हो, पण हा एकदम चकाचक आहे स्पॉट. आज किचन मध्ये पण बघितलं, कुठे डाग नाही, काही नाही. एकदम
क्लिनलीनेस यांनी जास्त मेंटेन ठेवले म्हणूनच जास्त ते चालते आणि यायचं लोकांचं कारण म्हणजे तेच. आता काय जिथं चांगलं टेस्ट आणि एवढ्या हायजेनिक पद्धतीने देतात तिथंच लोक जास्त अट्रॅक्ट होतात. करेक्ट. आणि चव त्यांनी जुनी ठेवली आहे, जपली आहे चव जुनी. कारण का मी तेव्हा खाल्लेली तीच चव ही आहे, असं मला तर चेंजेस वाटले नाहीत चव मध्ये. तू किती वर्ष खातोयस इथे? आता मी कमीत कमी मला वाटतं कमीत कमी 7-8 वर्ष तर झाली मी खाते इथं येऊन. हॉटेल मला तर आठवत आता माझी मम्मी पप्पा लहान असल्यापासूनचं हॉटेल आहे. आता खूप खूप जुनं हॉटेल आहे. 50-60 वर्ष तरी जुनं असेल. 50-60 वर्ष तरी जुनं हॉटेल आहे. त्यात काही विषय लई भारी. म्हणजे परत पुरी भाजी लक्षात कायम राहील मला. मिसळ छान आहे पण अगेन फरसाणाची गंमत आहे, पण जो मिसळ शौकीन आहे त्याला आवडेल की नाही मला सांगता नाही येणार. पण पुरी भाजी भारी आणि वेगळी मिसळ ट्राय करायचं तर तुम्ही नक्कीच करू शकता. यांचा अजून एक खासियत आहे ते म्हणजे तुपातला शिरा. तुपातला शिरा स्वीट्स मध्ये. तर आधी आम्ही हे संपवतो आणि मग तुपातला शिरा मागवतो. येस, तर एवढं झणझणीत खाल्ल्यानंतर आपण शिरा मागवलाय. त्यांची तीच खासियत आहे की पहिलं झणझणीत खायचं आणि त्याच्यानंतर जरा काहीतरी गोड काहीतरी एक टेस्टफुल. आणि त्यांचा शिरा म्हणजे तुपातला असतो, ही एक त्यांची खासियत आहे. खाल्ल्यानंतर कळेल. तुपातला शिरा आहे असं हा म्हणतोय, तर आपण बघूयात. आय थिंक हा प्लेन आहे, याला काही पायनॅपल किंवा पायनॅपल पण येतो आणि हा प्लेन आहे. तुपातला आहे रे, विरगळत असं. हो प्रॉपर तुपातलं आहे, तूप लागतंय. आणि मला असं वाटतं की चांगलं आहे. म्हणजे मी प्लेन घेतलं ही चांगली गोष्ट आहे. आणि बऱ्याच वेळा काय असतं जेव्हा डालडा वगैरे असतो तेव्हा खूप जास्त अननेसेसरी गोड करतात, मारून टाकतात पूर्णपणे. पण हा कमी गोड आहे अतिशय आणि सुरेख. वा वा, फार सुंदर शिरा. म्हणजे आपली घरी प्रॉपर एक छान काकू किंवा आपली आई बनवते ना, घरगुती स्वरूपात आहे. हे आपलं आता 75 वर्ष पूर्ण झाले आपल्याला. तर फरसाण आहे, आपलं स्वीट आहे, ब्रेकफास्ट आहे आपल्या खासियत सगळं. बर, तो रस्सा आमचा सेपरेट आहे एकदम. आणि त्यात मसाले वापरतो ते आम्ही स्वतः तयार करतो. आपला फरसाण हँडमेड आहे, मशीनवर तयार होत नाही. बर, त्यामुळे त्याची चव एकसारखीच लागते प्रत्येक वेळेस. बर बर. आणि बॉलिवूडचे ऍक्टर हिरोईन सगळे येतात आपल्याकडे ब्रेकफास्ट करायला. साताऱ्यात कुठेही शूटिंग झालं असलं तरी पहिलं ब्रेकफास्ट आपल्या इथं असतं. तर बाबा मग आता आपण आलोय सुपनेकरला. आता जेव्हापासून मी वडा खातोय मला माहितीये की बाबा वडा काय आहे. मी सुपनेकरला खातोय आणि सुपनेकरांनीच वडा तो सातारकरात आणला. आणि वडा म्हणलं तर एकच नाव सातारकरांचं तोंडात तो आहे आपला सुपनेकरांचा वडा. आणि अजून काय यांचं फेमस असतं बटाटा वडा व्यतिरिक्त? बटाटे वडा आणि दही वडा एक फेमस असतो, पण दही वडा असता तर काय अवेलेबल नाहीये, म्हणून सध्या तर आपल्याला बटाटे वडा ट्राय करायला लागणार आहे. हे प्रसिद्ध असण्याचं लक्षण आहे की रविवारी थोडे आम्ही लेट आलोय, 10 वाजता 10:15 वाजता. तर दहीवडा संपलाय असं त्यांनी सांगितलंय. याच्यावरून कळतं की किती फेमस आहे. तर आपण बटाटे वडा ट्राय करूयात. वडा काय पाव बरोबर येतो, नुसता वडा येतो? नाही, नुसता वडा येतो आणि त्याची चटणी येते. म्हणजे ही पण अजून एक प्रसिद्ध असण्याचं लक्षण आहे की आम्ही फक्त वडा देणार, पाव वगैरे काही देणार नाही. तर आपण बघूयात की वडा कसा आहे. अतिशय युनिक पद्धतीचं दिसतंय मला हा प्रकार. कारण छानपैकी सिरॅमिकची प्लेट आहे आणि जनरली सांबारामध्ये वडा बुडवून देतात, पण हा चटणीमध्ये त्यांनी बुडवून दिलाय. आणि चटणी काय वडा केला मी. तर आपण तोडून बघूया. आणि याचं जे आवरण आहे ते प्रचंड खुसखुशीत, म्हणजे डोळ्यांनी कळत आहे की ते खुसखुशीत आहे. खाताना तर काय वाटेल. तर आपण आधी तोडूयात वडा. आवाज येतोय तोडताना, या बात आहे. आणि हे म्हणजे ना ते आपल्याला चिमण्या खातो ना आपण वडापाव बरोबर, तर तितकं क्रिस्पी येते वरचं जे आहे. आणि खूप पातळ आहे आवरण. जनरली नाही तर अशी आवरण खूप जाड असतात. एक फरक दिसेल, जो वडापावच्या आतला जो वडा असतो तो आणि ह्या वडा तुम्हाला खूप फरक जाणवल. तसं नाही, वडापाव मधला वडा आहे तो आणि हा एकदम कम्प्लीट वेगळा आहे. तर मला आता राहत नाहीये, मी खातो. अशा पद्धतीचा वडा मी आयुष्यात कधी खाल्लेला नाही. मी उगाच सांगायचं म्हणून सांगत नाहीये. बेस्ट आहे हा प्रकारच, बेस्ट आहे. कुठेच मिळत नाही असा. भारी गोष्ट काय माहितीये का, मी म्हणलं तसं की चावतानाच ते प्रचंड खुसखुशीत जाणवत आहे, कुरकुरीत आहे आवरण अख्खं. आणि जी चटणी आहे ना ती अजिबात तिखट नाहीये, ती अशी थोडीशी गोडसर आहे. गोडसर आहे. आणि ते आणि ह्याचं जे कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे काय आता विशेष नाही त्याचा. म्हणजे याच्यावर खरंच ब्रेड किंवा पाव कशाची काही गरजच नाहीये, नुसताच खाण्याचा तो प्रकार आहे. आणि म्हणजे चटणी सुद्धा नुसतं पिऊ शकतात लोक, घेतात अजून मागून. चटणी संपली की लोक अजून मागून घेतात त्याच्यासोबत खायसाठी. मस्त. आणि त्याला काहीतरी गोडसर चव आहे. ती दह्यात केलेली चटणी नाही ती चटणी तशी ते बनवतात की त्यात ती स्वीटनेसच एक असते. म्हणजे त्याच्याबरोबर खोबरं वगैरे त्याची ती एक स्वीटनेसच ते असते. आणि बटाटा पूर्ण त्याच्यात एकदम असं मिक्स करून खाल्लं ना अजून बेस्टच त्याची चव आहे. फारच भारी. आणि म्हणजे अशी तबियत चटणी दिलेली आहे
त्यामुळे असं तोडताना लोकांना ही पण कमी पडते. ऍक्च्युली खरं तर इतक्या ठिकाणी वडापाव खाल्लाय, वडा खाल्लाय, सुपणेकर वडा मिस अजिबात करायला नाही पाहिजे असा सुपणेकर वडा आहे. मला खूप वाईट वाटतं की दहीवडा मिस केला आम्ही. दहीवडा संपलाय. नेक्स्ट टाइम 100%. खरं तर वडा अख्ख्या महाराष्ट्रात मिळतो, सगळीकडे मिळतो, पण त्या वड्यामध्ये सुद्धा सातारकरांनी स्वतःचा एक वेगळा ट्विस्ट दिलेला आहे, वेगळी गंमत आणलेली आहे. त्यामुळे फक्त हा वडा खाण्यासाठी साताऱ्यात यावं, इतका बेस्ट वडा आहे. तर भावा आता सातारा तू आलाय म्हणलं कंदी पेढे खाल्ले नाही असं होऊच शकत नाही. आता साताऱ्यात आलाय म्हणलं कंदी पेढे तर खायलाच लागणार आहेत. आता कंदी पेढेचे जे इतिहास आहे, राजांनी आमचं 2 जण आणलेले राजकारण मोदी, जे की 2 ओरिजिनल आहेत, त्यांचेच कंदी पेढे म्हणजे खाणं हे वरते, दुसरीकडचे कुठले नाही. मी तुला ओरिजिनल जागेवर घेऊन आलोय. आतल्या इथं कंदी पेढा तू खाऊन मला तू सांगशील की कसं काय चव आहे. आणि साताऱ्यात कोण जरी आलं तर माझं एक विनंती राहील, कंदी पेढा खाल्ल्याशिवाय काय जाऊ नका, कारण सातारा म्हणली की कंदी पेढा फाऊल आहे. जर तुम्ही विदाऊट कंदी पेढा खाता जर साताऱ्यातनं गेलात तर आपण खाऊन बघूयात कंदी पेढा. मला पेढा तू खा आणि मी सांगतो कसं काय. आता खायला तर लागणार. क्या बात. खाल्ला मी नाही असं खाल्लेला. पेढे खाल्ले असतील पण ह्याच्यात एक म्हणजे मला असं वाटतं की यात प्रचंड साधेपणा आहे. आणि त्या साधेपणाची टेस्ट म्हणजे अशी जनरेशनची टेस्ट असते ना तशी टेस्ट गोड नाहीये. मेन अजिबात गोड नाहीये आणि खूप छान स्वाद येतो खव्याचा जो येतोय तो. मी पण ट्राय करतो. मला पण राहणं आलंय. म्हणजे अर्धा जनरली आपण पेढा खूप कॅलरीज मुळे आपण अर्धाच खातो आजकाल. म्हणजे पेढे आपण खातच नाही, पण हा राहणारच नाही अर्धा खाणं. आता पेढे उठलं बसलं कधी पण खाता तुम्ही. समजा पार्टी असो, बर्थडे असो, काय असो, पेढे तर मस्त आहेत. पास झाला पेढे, गाडी घेतली पेढे, काय पण झालं पेढे, मोबाईल घेतला तरी पेढे, काय पण करा पेढे मस्त आहेत. पोरगी पडले की पेढे, पोरगी पटली की 1 किलो पेढे. पेढे मस्त आहेत. हलकी थोडीशी आय थिंक वेलचीची चव पण आहे त्याला. आणि आपण म्हणतो ना की खूप घरी केलेल्याची चव आहे त्याला. बाहेरचे जे पेढे ते जुनी बाहेरचे जे पेढे ते तुम्हाला खूप जास्त अननेसेसरी गोड वाटतात. म्हणजे दुधाची चव खूप छान आहे. दूध याची खूप प्युअर चव आहे या पेढ्याला. तर अस्सल कंदी पेढे खायचे असतील तर तुम्हाला साताऱ्यातच यावं लागेल. आणि हीच मुख्य ब्रांच आहे. बाहेर हायवेवरती तुम्हाला लय नाटकर आणि नुसते तेच आहेत. नाव अनेक आहेत पण ओरिजिनल फक्त एक आहे. ओरिजिनल फक्त एक आहे. हे साताऱ्यातच यायला लागणार. कुठला पत्ता काय हा बरोबर मोती चौक आहे. मोती चौकापासून जरा खाली आला की तिथंच आहे. आपले जवळजवळ 100-101 वर्ष झाली या दुकानाला. आपलं सगळ्यात जुनं दुकान म्हणजे माझ्या आजोबाच्या वडिलांपासून पंजाबपासून हे दुकान आहे. तेव्हापासून आपण ते बिझनेसमध्ये आलेलो आहे. आता माझी 4th जनरेशन आहे. मी पण यातच उतरलोय. माझं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन सगळं कम्प्लीट आहे. पण आपलं फॅमिली बिझनेस आहे तेच मी पुढे कंटिन्यू करते. जर नशीब असतं तर अजून मी पुढे ब्रांचेस पण ओपन करेन, जेणेकरून बाहेरचे जे लोक आहेत त्यांना अजून माहीत पडावं की मेन ब्रांच इथं पण आहे. म्हणजे आता यांनी अजून ब्रांचेस बाहेर काढलेले आहेत. म्हणजे ज्यांना त्रास होतो, ज्यांना आत येऊ शकत नाही, प्रॉब्लेम होते, असले बाहेरच्या बाहेर येऊन घेऊ शकतात. आपण हेच टेस्ट ठेवणार आहे, हीच क्वालिटी आपण गिरायकांना देणार आहोत पुढे. म्हणजे आपण पूर्ण तो खावा जो असतो तो आपण पूर्ण भाजून घेतो भट्टीवरती. ऑफकोर्स येस, त्याशिवाय तो असा कलर येणारच नाही. सातारकर ऑफकोर्स कंदी पेढा खाल्ल्याशिवाय सातारकर राहूच शकत नाहीत. तर आपल्या भावाने एकदम दर्जा स्पॉट दाखवलेत आपल्याला. चंद्रविलास, सुपणेकर आणि लाटकर. आपण बऱ्याच वेळा कोल्हापूरला जातो, बेळगावला जातो, गोव्याला जातो. अशा वेळी फक्त 5-10 मिनिटं गाडी 8 टन करायची. हे असे पदार्थ आहेत की याची चव तुम्हाला सातारा सोडून कुठेच मिळणार नाही. बाय द वे, आमचे कुठले स्पॉट साताऱ्याचे मिस झाले असतील तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. तिथे पण आम्ही नक्कीच जाऊ. आणि असंच सातारी कंटेंटसाठी आपलं पण इंस्टाग्रामवर एक पेज आहे, त्याचं नाव आहे सातारा फूड ब्लॉगर. त्याला एकदा नक्की फॉलो करा. साताऱ्यातले एकूण एक कानी कोपऱ्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत. बरं, याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली असेल. भावाचे रील लय भारी असतात. बरं, महाराष्ट्र फूड टूर अंडर आपण अशीच महाराष्ट्रातली वेगवेगळी शहरं गावं कव्हर करणार आहोत. ती जर तुमची मिस होऊन असं तुम्हाला वाटत असेल तर प्लीज यार चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला व्ह्यूज लय भारी मिळतात, पण सबस्क्रायबरचा स्पीड वाढला पाहिजे. त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा आणि असेच फूड आणि ट्रॅव्हलचे व्हिडिओज बघत राहा. परत भेटूयात पुढच्या बुधवारी वेगळ्या विषयासह. तोपर्यंत हॅपी जर्नी.